शिवाकाशी यांच्या पुतळ्यासमोरून हा जो छोटासा रस्ता गेलेला आहे तेथूनच थोडेसे वर गेल्यावर हरिहरेश्वर मंदिर आहे। या मंदिराचा इतिहासही अतिशय प्राचीन आहे। या मंदिराचा सविस्तर व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे। या मंदिराच्या वरच्या बाजूलाच हे तीर्थकुंड आहे। हे आहे नागझरी तीर्थ। पराशर मुनींच्या तपश्चर्येमुळे संतप्त झालेल्या नागांनी पन्हाळगडावरील सर्व स्नानसंध्या करणारी पाण्याची ठिकाणे आठवली। ही गोष्ट पराशर मुनींच्या लक्षात आल्यावर नागांना शाप न देता अभय दिले। त्यामुळे नागांनी पाताळगंगा नदीचा एक झरा पराशरांना दान केला, ते हे नागझरी तीर्थ। यामुळेच 32 शिराळा येथे नागपंचमी उत्सव होतो। जोवर हे जग नष्ट होणार नाही तोपर्यंत हा ईश्वरी झरा अखंड वाहत राहणार आहे। हा मोगलकालीन अरबी शिलालेख आहे। जोपर्यंत पृथ्वी नष्ट होणार नाही तोपर्यंत हा झरा अखंड असाच वाहत राहणार आहे। पन्हाळ्यावरील या वास्तू शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देत अजूनही उभ्या आहेत आणि या वास्तू जपणे आपले धर्म कर्तव्य आहे। संपूर्ण पन्हाळा किल्ला एका दिवसात पाहणे शक्य नाही, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या भागात पन्हाळा किल्ल्यावरील वास्तूची माहिती दिलेली आहे। आमचा हा प्रयत्न तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।